घटना आहे पुण्यामधील पिंपरी चिंचवड परिसरातील एका मध्यमवर्गीय घरामध्ये प्रतिभा नावाची 17 वर्षांची मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती। ती आरबी नावाच्या क्लासमध्ये शिकत होती आणि ती इयत्ता 12वी मध्ये होती। तिच्या वडिलांनी खूप कष्ट करून कुटुंब सांभाळलं होतं। कामानिमित्त ते बहुतेक वेळा घराच्या बाहेरच असायचे आणि त्यामुळे घर सांभाळायचं आणि मुलीला साथ द्यायचं काम हे प्रतिभाच्या आईवरतीच होतं। त्याच इमारतीमध्ये गेली 5 वर्ष अमोल नावाचा एक 45 वर्षांचा पुरुष भाड्याने राहत होता। तो मूळचा उत्तर प्रदेशचा होता। पुण्यामध्ये एका खाजगी कंपनीत चांगल्या पदावरती कामाला होता। स्वभावाने मनमिळावू, मदतीला तत्पर आणि चांगलं व्यक्तिमत्व असल्यामुळे शेजारी म्हणून सर्वांशी त्याचे चांगले संबंध देखील होते। प्रतिभाच्या घरच्यांशी तर विशेषच जवळीक झाली होती। सण उत्सव असो, घरगुती जेवण असो, अमोलला कायम आमंत्रण असायचं। काळ जसा जसा पुढे गेला तसं तसं प्रतिभाची आई आणि अमोल यांच्यातील संवाद अधिकच वाढू लागला। दोघेही एकमेकांशी बराच वेळ बोलत असत, हसत खेळत असत। प्रतिभाचे वडील बाहेर असल्यामुळे घरात काय चाललंय हे त्यांना कधी माहीतच नव्हतं। तर दुसरीकडे अमोलने प्रतिभावरही विशेष लक्ष दिलं। तो तिच्याशी आपुलकीने बोलायला लागला। तिला हव्या असलेल्या सर्व गोष्टी ताबडतोब देत असायचा। तिच्यासाठी मोबाईल, ॲक्टिवा, गिफ्ट्स सर्व काही कमी पडू दिलं नव्हतं आणि प्रतिभालाही वाटायचं की अमोल तिच्या गरजा समजून घेतो आणि तिला खूप जपतो। त्यामुळे आता ती देखील त्याच्याकडे आकर्षित झाली होती। पण ही जवळीक हळूहळू प्रेमामध्ये बदलली। प्रतिभा अजूनही अल्पवयीन होती, तर अमोल वयाने तिच्या वडिलांइतका मोठा होता। तरीही अमोलने तिच्यावरती प्रेम व्यक्त केलं आणि तीही त्याला नकार देऊ शकली नाही। ती त्याच्यासोबत फिरू लागली, त्याच्याशी गुपचूप भेटू लागली। तरीही प्रतिभा अजून शाळकरीच होती। कॉलेजमध्ये एक दिवस तिला तिच्याच वयाचा एक मुलगा भेटला। त्याच्याशी तिचं मैत्र जुळलं आणि हळूहळू मैत्रीचं नातं खऱ्या प्रेमामध्ये रूपांतरित झालं। प्रतिभाने आता अमोलकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली। ती त्याचे कॉल्स टाळू लागली, मेसेजला उत्तर देईनाशी झाली। आता अमोलला हे सहन झालं नाही। त्याने तिला संपर्क करण्याचे अनेक प्रयत्न केले, नवीन सिम कार्ड वापरले, कॉल केले, मेसेज केले, पण प्रतिभा मात्र ठाम होती। तिने स्पष्ट सांगितलं होतं की आपल्यामध्ये वयाचं अंतर आहे आणि आता ती लग्न करणार नाही। अमोल संतापला। त्याने तिच्याकडून गिफ्ट्स, पैसे परत मागायला सुरुवात केली। पण प्रतिभा मध्यमवर्गीय घरामधील मुलगी असल्यामुळे ती त्या गोष्टी परत करू शकली नाही। तेव्हा अमोल हा अधिकच आक्रमक झाला। त्याने उत्तर प्रदेशमधून आपल्या भाच्याला बोलावून घेतलं आणि एक भीषण असा कट रचला। 11 मे रविवारचा दिवस होता। प्रतिभा घरी एकटीच होती। अमोलने तिला कॉल केला आणि म्हणाला, शेवटचं भेटायचं आहे, एकदा बोलून घेऊया। त्यानंतर प्रतिभा खाली आली। ती रस्त्यावरती त्याला इकडे तिकडे शोधत होती आणि तेवढ्यातच तोंड झाकलेला अमोल आणि त्याचा भाचा तिच्याजवळ आले। प्रतिभाला काही कळायच्या आतमध्येच अमोलने तिच्यावरती धारदार शस्त्राने वार केले। 2-3 वारामध्येच प्रतिभा रस्त्यावरती कोसळली आणि जागीच मरण पावली। त्यानंतर शेजारच्यांनी पोलिसांना कळवलं। पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला। CCTV फुटेज, कॉल रेकॉर्ड्स आणि गाडीची नंबर प्लेट यावरून अमोलपर्यंत पोहोचले। लपून बसलेल्या अमोल आणि त्याच्या भाच्याला अटक करण्यात आली। तपासामध्ये अमोलने कबुली दिली, ती माझी होती। 2 वर्षांपासून ती माझ्यासोबत होती। आता ती दुसऱ्या मुलाशी प्रेम करत होती। त्यामुळे मला राग आला आणि म्हणूनच मी हे केलं। आज अमोल तुरुंगात आहे। प्रतिभा, एक निष्पाप अल्पवयीन मुलगी, मृत्युमुखी पडली आणि तिचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं। या घटनेमध्ये अनेक चुका होत्या। घरच्यांनी, विशेषतः आईनी मुलीवरती नीट लक्ष दिलं नाही। एका शेजाऱ्यावर अतिविश्वास ठेवल्यामुळे कुटुंबाचं नुकसान झालं। आणि प्रतिभा, तिने जेव्हा कळलं की सगळं काही चुकीचं आहे तेव्हा मात्र फार उशीर झाला होता। मुलांना कोणत्या वयामध्ये कोणत्या गोष्टी स्वीकारायच्या याची समज असायला हवी आणि पालकांनी, विशेषतः आई-वडिलांनी आपल्या मुलांच्या आयुष्यात काय चाललंय याच्याकडे जागृतपणे लक्ष दिलं पाहिजे। कारण कोणत्याही घरातलं दुःख तेव्हा टाळता येतं जेव्हा घरामध्ये विश्वास, प्रामाणिकपणा आणि एकमेकांवरती लक्ष असतं। चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली
हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका। त्यासोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केल्याशिवाय अजिबातच जाऊ नका। आणि जर सबस्क्राइब केलं असेल तर शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात पहिल्यांदा मिळत राहतील। धन्यवाद।